त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, मनामध्ये संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही, मनामध्ये शंका ठेवण्याची आवश्यकता नाही। सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची सखोल तपासणी करून कुणबी नोंदी आढळतात त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल। हे मी या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो। अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी याचं पालन केलं जात आहे। तशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत। हा दाखला चुकीचा दिल्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर काय कारवाई होते ते आपण मी वरती सांगितलंय। आणि जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे। जो हकदार आहे अशा प्रकारचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहे। समितीची व्याप्ती जी आहे ती आपण मराठवाड्याबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये वाढवली होती। पुराव्यांच्या तपासण्या सुरू झाल्या। काही पुरावे अध्यक्ष महोदय मोडी लिपी उर्दूमध्ये, काही फारसी लिपीमध्ये अशा प्रकारचे पुरावे सापडले। काही जीर्ण झालेले पुरावे सापडले। त्यानंतर त्याचं भाषांतर देखील करण्याची सुरुवात झाली। या सगळ्या कालावधीमध्ये मी स्वतः आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील वारंवार विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात होते। त्यांना सूचना आम्ही दिल्या होत्या आणि त्यामुळे समितीच्या समन्वयासाठी राज्यभरामध्ये 1858 कक्ष देखील स्थापन केले होते। आणि न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल अध्यक्ष महोदय 31 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला। दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केलेला आहे। हा जवळपास 407 पानांचा अहवाल आहे। हा अहवाल विधी व न्याय विभागाला छाननी आणि विश्लेषणासाठी त्याचं स्क्रुटिनी करायला, ॲनालिसिस करायला पाठवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल। आणि त्यामुळे मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ज्या आहेत या काही सध्याच्या तेलंगणा सरकारकडे डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत। त्या देखील तपासल्या जातील। आता इथं विरोधी पक्ष नेते आहेत, अशोकराव आहेत, बाळासाहेब आहेत, आता विजयराव आहेत, तिकडे आपलं सरकार आहे। आपल्याला त्यांची मदत होईल आणि जे काही गोष्टी आपल्याला आहेत त्याला देखील सहकार्य मिळेल। आपण देखील तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आहे। आणि अध्यक्ष महोदय न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालातील शिफारसीनुसार या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत। म्हणजे अतिशय ट्रान्सपरंट आपण ती सिस्टीम ठेवलेली आहे। कुणालाही बघता येईल। त्याच्यामध्ये असंही कुणाला वाटलं बाबा यांनी जातीचा दाखला खोटा केला आहे त्याच्यावर तक्रार करण्याचे देखील अधिकार त्या कायद्यामध्ये आहेत। आणि त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यात आणि इतरही जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे। आणि त्यामुळे बऱ्यापैकी नोंदी देखील सापडत आहेत। ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांचा हक्क जो आहे कुठेही डावलला जाणार नाही। पण खोटं प्रमाणपत्र कुणालाही घेण्याचा अधिकार नाही, तो दिला जाणार नाही। जर पात्र व्यक्तींवर कुणी अन्याय करत असेल तर देखील अध्यक्ष महोदय संबंधित अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल। तसेच हे दाखले देण्याच्या प्रक्रियेत जर कुठं गैरव्यवहार जर आपल्याला पाहायला मिळाला, पात्र नसतानाही दाखले देण्याचे प्रकार कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। कारण JR आपला आहे जुना, परंतु काही भागामध्ये ते मिळत होते दाखले, परंतु काही भागामध्ये ते दाखले मिळत नव्हते। त्यासाठी लोकांना चक्रा मारायला लागत होतं, वन भटकावं लागत होतं। आणि म्हणून शासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हे समिती नेमली आणि त्यामध्ये काही बऱ्याच लोकांना यामध्ये त्याचा लाभ झालेला आहे। सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनांमध्ये समानता असली पाहिजे अशी अनेक सदस्यांची भावना होती। आणि म्हणून सर्वांना समान न्याय मिळेल या दृष्टीने अध्यक्ष महोदय बार्टी, सारथी,
महाज्योती, TRTI, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम योजनांमध्ये एक समानता आणण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत नियोजन करते आहे. प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो समितीसमोर मान्यतेसाठी ठेवेल. या संस्था विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. त्याचप्रमाणे फेलोशिप, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि प्रशिक्षण, वसतिगृहामध्ये प्रवेश, न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं आधार अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत. PhD फेलोशिप योजनेत बार्टी, सारथी आणि महाज्योतीमध्ये प्रत्येकी 200 विद्यार्थी तर TRTI मध्ये 100 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सारथी वाढवायचे ना, सारथीसाठी 300 कोटी रुपये तर बार्टीसाठी 300 कोटी रुपये, महाज्योतीसाठी 533 कोटी रुपये निधी आतापर्यंत दिला आहे. UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, परदेश शिष्यवृत्ती, स्वाधार, स्वयं निर्वाह भत्ता या सर्व योजनांचा लाभ अध्यक्ष महोदय